आणि आता आम्ही चाललोय बाहेर खायला. काय खायला जातो शिवानी? नॉनव्हेज. नॉनव्हेज? नॉनव्हेज मध्ये काय? जर तू काहीतरी बोलवते ना, नवीन गोष्ट एक्सप्लोर करायचे. मासे वैतागला चेहऱ्या सोबत का व्हिडिओ? अर्धा तास झाला उभे. अर्धा तास. चला सो आता आम्ही निघतो. मग तुम्हाला कळवतो आम्ही कुठे जातोय, काय जातोय. हे बघ, हे बघ इकडे बघ भेटतं. नाही ग. हा ब्लॉग बनवतोय. धडपडी. मित्रांनो, आपण आता आलो आहे घाटकोपर स्टेशनला. तर हे पूर्ण घाटकोपर स्टेशन आहे. इकडे फक्त गुरुवारी आणि रविवारी खूप मोठं मार्केट असतं. तुम्ही साईडला बघू शकता. हो, संडेला सुद्धा. इकडे तुम्ही साईडला बघू शकता की रस्त्यावर सुद्धा ठिकठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी मिळतात. आणि इकडे आमच्या मॅडमची गाडी ॲटोमॅटिक स्लो झालेली आहे, कारण की मॅडमला गाडी पण चालवायची आहे आणि साईडच्या वस्तू पण बघायच्या. मार्केट संडेला असतं, आज फ्रायडे. हां, रक्षाबंधन येतंय तर राख्या सुद्धा चालू झालेल्या आहेत आता. आणि कपड्यांवरती सेल चालू आहेत. बहिणींना काय गिफ्ट द्यायचे आहेत, तर टॉप्स आहेत, वेगवेगळ्या गोष्टी आहेत. इकडे सगळंच भेटतं. हे मिलन शॉपिंग सेंटर आहे घाटकोपरचं फेमस. इथून आतमध्ये गेलात तर घाटकोपर स्टेशन आहे. आणि आम्ही आता चाललो आहे ईस्टला. घाटकोपर ईस्टला जी फेमस खाऊ गल्ली आहे तिथे खायला चाललो आहे काहीतरी. बघू आता आमच्या मॅडमला जे आवडेल ते आम्ही खाऊ. आणि आता तुम्हाला आम्ही डायरेक्ट ईस्टला भेटतो. खायला काय म्हणते माझी बायको? काहीतरी बोलते गाईस. एक मिनटं बोला. मॅडम गाडी चालवत आहेत, आपण आराम करायचा. कधी नव्हत, खूप दिवसांनी मी तिला गाडी चालवायला दिली आहे. तर मग तू आज चालव. हां, हे पण खरं आहे की मला व्हिडिओ काढायचा आहे आज, म्हणून मी मागे बसले. नाही तर मी तिला कधी चालवते. हो की नाही? बोलला काहीतरी. चला आम्ही आता पोचत आलो. तुम्हाला दाखवतो आम्ही काय खातो. बघितलं कशी भाषा आहे आमची. नेहमी मला इमोशनल करतोस आणि सगळंच करतो. काय केलं मी? नाही केलंस. चल मोबाईलला सांगतो. आम्ही पोचलो आता ईस्टला. ईस्ट घाटकोपर ईस्ट. तुम्हाला आता मी दाखवतो इथे काय काय आहे. ईस्टचा रस्ता आहे घाटकोपर ईस्ट टू चेंबूर. इकडे फेमस डोसावाला आहे, त्याच्या बाजूला बेल्जियम वॅफल्स, त्याच्या बाजूला अच्छीजा पावभाजी, जी घाटकोपरची फेमस अच्छीजा पावभाजीवाला आहे.
तिकडे त्याचं छोटंसं रेस्टॉरंट आहे. चला, लोक हसतायत, लोकांचं काम आहे हसणं. माझी बायको आत्ता माझ्यासोबत होती आणि ती अशी दाखवते कारण की तिला लाज वाटते. जसं मी तिकडे दाखवलं बाकीच्या खायच्या वस्तू तशा इकडे आहेत. दुर्गा फास्ट फूड सेंटर, इथे आईस्क्रीमवाला आहे, पिझ्झा, कुल्हड पिझ्झा वगैरे, इथे जामून शॉट्स आणि इथे पास्ता वगैरे शॉप्स आहेत. आणि ते बांबू आहे ना. इकडे मोमोज आहेत, छोले कुलचा आहे, पास्ता आहे, 7 स्पायसेस म्हणून एक सोया चाप्स आहे आणि इथे डोसावाला फेमस. विंटेज क्रीम्स. इथे पहिले खूप मोठं मार्केट होतं, खाऊ गल्ली म्हणायची इथे जुनी, पण आता ते BMCच्या अतिक्रमणामुळे काढून टाकले. इकडे तुम्हाला सगळे हायफाय फ्रूट्स मिळतील. फायनली मॅडम मेन्यू बघतायत. ही इच्छा आहे त्यांची ब्रुशेटा खायची. असते ब्रुशेटा आहे. ब्रुशेटा एक प्लेट ब्रुशेटा दो ना. एक ब्रुशेटा कर दो. छान दिसतंय. फिट चेक देऊ आपण. शिवा, तुला आता मुंबईमध्ये येऊन 9 महिने झालेत. कसं वाटतंय मुंबई बेटर नाशिक बेटर? सुकून शांततेसाठी नाशिक बेटर आहे. बाकी मुंबई ठीक आहे, चालतंय. पैसा कमाना है तो मुंबई आना है, सुकून कमाना है तो नासिक जाना है. हमारा ब्रुशेटा रेडी है. या ये लवकर इकडे. गरमागरम ब्रुशेटा. आता आमच्या मॅडम रिॲक्शन देतील ह्याच्यावरती, कसं झालंय काय झालंय. थँक्यू, त्यांनी लाईट वाढवलेली आहे. या कसं वाटलं? टाकू? कशाला टाकू? ते टाकू. मी पण टेस्ट करून बघतो सर, मला पण जागा दे. फायदा ऑफ नकली ब्लॉगर. आम्ही तो व्हिडिओ काढतोय म्हणून त्याने आम्हाला भरभरून आणि खूप छान असं प्रेझेंटेशन देऊन भरभरून चीज टाकून दिलंय. पण गाईस खरंच खूप छान आहे. बरं मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींनो, माझ्या बायकोला मी गाईस बोललेलं आवडत नाही.
तिला मी मग त्यातला वाटतो. त्यातला नाही का, तो असतो त्यातला. LG TV वाला. नेक्स्ट स्पॉट नॉन व्हेज, कारण की आम्ही कोकणी असा आणि आम्ही आमचे वार सोडत नसा. कारण की ही जी गल्ली आहे, दिस गल्ली इज ओनली स्पेशली मेड फॉर ऑल गुजरातीज अँड मारवाडीज, बिकॉज हिअर ओनली व्हेज फूड इज सर्व. हे खाऊया काय बर्फाचा गोळा. बर्फाचा गोळा. हा? यू फर्स्ट ईट मग इथे परत आणशील? जेवण अँड देन वी विल कम बॅक हिअर. आणशील परत? मग चलो बाय. नॉनव्हेज होतो, नॉनव्हेज. भूक लागली खूप. बुरशेटांनी अशी पोटातली भूक वाढवली. अभी चाहिए हमको खाना. चलो बाय बाय बाय. लवकर लवकर आम्ही जेवण शोधतो आता. आणि आम्ही आता आलोय कोकण कस्तुरीला. कोकण कस्तुरी. लेट्स सी कसं आहे जेवण, काय आहे ते, त्याचे रेट्स आहेत आजचे. चोंबडी बोलली लगेच. चोंबडी मित्रांनो, एंट्री मारल्या असा सुगंध आला आहे मच्छीचा. आणि खूप दिवस झाले आम्ही मच्छीसुद्धा नाही खाल्ली. तर मस्त असं बोंबील फ्राय थाली इली, प्रॉन्स फ्राय वगैरे. काय खाशील शिवा? मेनू काढेल. मेनू मेनू का मेनू चाहिए ಒಂದಸಿ. ಹಾಂ ತೆನ್ನು ಮೆನು चाहिए ಒಂದಸಿ. ಏನಾ ಚಾಲ್ದೆ ಅನ್ಸಿ ಓಯ್, ಏನಾ ಚಾಲ್ದೆ ಅನ್सी. मेनू कार्ड पाहिजे मॅडमला. आणि आमची बोंबील थाली इज हिअर. कसं आहे शिवा प्रेझेंटेशन? टेस्ट कर. चला आता मी टेस्ट करतो आणि तुम्हाला कळवतो. तर आमचं जेवण झालेलं आहे आणि ॲज वी प्रॉमिस्ड मॅडमला आता मी बर्फाचा गोळा खायला घेऊन जातोय. कुठे जातोय? गोळा खायला. सांग काहीतरी गोळ्याबद्दल. शी, दुसरं कोणाला माहीतच नाही. का 200 रुपयाचा गोळा. 200 रुपयाचा गोळा घेऊन ये. हॅलो, प्लीज सर्व युअर सेल्फ. मोबाईलचा इंस्टाग्राम बंद करा आणि ऑर्डर द्या गोळ्याची. पटकन पटकन पटकन, वेळ नाही. पटकन. जाणार तू. तुला कुठला गोळा खायचा मी कसं सांगू? मेनू कार्ड आणलं. मी इथे आणू? हां. तिथून इथे आणू मेनू कार्ड? हो. हां, कोण तू महाराणी आहेस मुंबईची? माझ्या उचल. नवऱ्याची. नवऱ्याची तर आहे, मुंबईची आहेस मग का? नवरा तर आणू शकतो. मुंबईला कुठं सांगते आम्हाला? जा ना. एकदा चिड ना. उतरी. चला आपण गोळ्याचं मेन्यू कार्ड आहे का विचारून घेऊ. चला. मेन्यू कार्ड आहे? मॅडमचा गोळा एंट्री फ्री. एक मलाई पार्सल करो. थँक्यू. एक मिनिटात होत्या.
घ्या मॅडम 100 रुपयाचा बर्फ का. ए तुला वाटीत का नाही दिला? वाटीत नाही, हा ग्लासातच येतो. हा? ए असं नाही यार, तुझी पुढे पण नाही यार. मी याला एकदा किती स्टार रेटिंग देशील? 2 स्टार. मी तर 1 स्टार रेटिंग देईन. का? 100 रुपयात फक्त त्यांनी 1 ग्लास आईस्क्रीम दिलाय, फक्त हे टाकून, काय ज्यूस टाकून, आणि वरतून मीठ टाकलंय. टुटी फ्रुटी नाही, तो कोकोनटचा जो क्रश असतो तो नाही. आमचं स्टार्टर झालंय ब्रुशेटा खाऊन, आणि जेवण तर तुम्ही बघितलंच. बोंबिलची थाली मागवलेली आम्ही, कारण की आम्ही एक न्यू जागा एक्सप्लोर केलेली. ॲम्बियन्स एवढा खास नव्हता, पण टेस्ट खूप छान होती. आणि एज वी प्रॉमिस्ड, बायको आता काला खट्टा गोळा खाते बर्फाचा. आणि वी आर बॅक टू आवर होम. घरी निघालोय आम्ही आता. बस आता अजून काय बोलू, तर माझ्याकडे शब्दच नाही आहेत बोलायला, कारण की आता मला आली आहे झोप. आणि मी आता घरी जाणार, न विसरता माझ्या बायकोनी पाठवलेले रील्स बघणार पहिले, आणि मग झोपणार. नाहीतर ती माझा उद्याचा दिवस खराब करेल जर मी तिच्या रील्स बघितल्या नाही तर. हो की नाही? रात्र पण खराब करू शकते. हा, ते पण आहे. तर मी आता ठेवतो.